आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ नाही, मी वचनपूर्ती सोहळा म्हणेन. रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे आणि मग हे पैसे पोचायला खातं चालतंय की नाही, खातं ऑपरेट होतंय की नाही बघायला काही लोक म्हणाले 1 रुपया टाकूया. बोले 1 रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा 3000 रुपये द्यायचं म्हणाले 1 रुपया टाकला. मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं बोले बाबा 3000 सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा आणि 14 तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईल मध्ये दाखवतात मेसेज आमच्या खात्यात पैसे आले, आमच्या खात्यात पैसे आले. आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकऱ्यांना शेती पंप वीज बिल माफ केलं, हा देखील आम्ही निर्णय घेतला. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आज आपल्याला माहित आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्वाचा विषय असतो. आम्ही ठरवलं एवढं करतोय तर आणखी थोडं करूया, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला. असं दुकानं झालेलं आहे पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या. पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार. ही लेना बँक नाही देना बँक आहे, मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते, काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, याचा विश्वास आपण बाळगा. आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही,